होईल. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, जसे तुम्ही आलात इतक्या लांबून जा, तसे सावकाश घरी जा. स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, सुरक्षित घरी पोचा, असं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने तुम्हाला आव्हान करण्यात येते. पुन्हा एकदा आपण शैलेजी लोके आणि भाईजी नरे साहेबांचे अभिनंदन करूयात, आभार व्यक्त करूयात आणि आपली सगळ्यांची आम्ही रजा घेतो आहोत. कमेंट्री बॉक्स मधून मी समालोचक अमोल जमदाडे, बादल चौधरी सर, मनीष पाटील सर, त्याच पद्धतीने कुणाल दाते सर, श्याम वाक्कर सर, आमचे सगळे ऑफिशियल, उमेशजी मांजरेकर, एम्ब्रोजजी अल्मेडा, सुशीलजी शेडगे, मंगेशजी धुरी, गुणलेखक ज्ञानेश केळुसकर, त्याच पद्धतीने 70-70 स्पोर्टची संपूर्ण टीम, या सगळ्यांच्या वतीने आम्ही मनापासून आपले आभार व्यक्त करतो आहोत, धन्यवाद व्यक्त करतो आहोत आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी हॅलो, बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय संदीपजी साटम सरांना. हॅलो 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 नमस्कार. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, आमचे मित्र शैलेजी लोके मॅडम, राजू फाटक, सर्वच आमचे मान्यवर सहकारी, उपस्थित सर्वच क्रीडा रसिक, जे आता अंतिम सामन्यामध्ये विजयी आणि उपविजेता झाले ते सर्व संघ मालक. खरं तर या स्पर्धेचं हे 7वं पर्व आणि या 7व्या पर्वामध्ये सर्वाधिक बक्षिसाची रक्कम मला वाटतं या जिल्ह्यामधील ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ते सर्वच रामेश्वर प्रतिष्ठान. मनापासून तुमचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. खरं तर या स्पर्धेला एक वेगळी ओळख आहे. या स्पर्धेला यापूर्वी आमदार असलेले आणि आता आमचे सर्वांचे लाडके पालकमंत्री हे आवर्जून या स्पर्धेला भेट देतात. त्याचं कारणही स्वतः पालकमंत्री यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. शैलेश लोकेसारख्या एका कार्यकर्त्यावर प्रेम दाखवत असताना कितीही व्यस्त कार्यक्रमातून या स्पर्धेला भेट दिली पाहिजे. हे कार्यकर्त्यावरचं प्रेम निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नितेश राणेंवर प्रेम करणारे सर्व तरुणाई, सर्व कार्यकर्ते हे अगदी भारावून उठतात. या स्पर्धेच्या दरम्यान रामेश्वर प्रतिष्ठानचंही फार कौतुक करावं लागेल. सर्वांनाच, गावातील सर्वांना एकत्र घेऊन एवढा मोठा इव्हेंट, एवढा मोठा स्पर्धा यशस्वी पार पाडणे हे काही काम साधं सोपं काम नाही आहे. यासाठी ह्या 1 दिवस 8 दिवस काम करून चालत नाही, तर वर्षाचे 12 महिने आणि 365 दिवस लोकांमध्ये काम करावं लागतं. त्याचवेळी अशा पद्धतीच्या भव्य दिव्य स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो. म्हणूनच मी रामेश्वर प्रतिष्ठान, त्याचे अध्यक्ष, त्याचे सर्वच सहकारी यांचं मनापासून कौतुक करतो. मला माहिती आहे
या स्पर्धेवरती राणे साहेबांचं आणि विशेषतः पालकमंत्री साहेबांचं विशेष प्रेम आहे। त्यामुळे या पुढील काळामध्ये ही स्पर्धा यापेक्षाही मोठमोठी उंची गाठेल आणि जशा पद्धतीने आपल्याला या संपूर्ण भारतातील नावाजलेले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळालेत, या पुढील काळामध्ये सुद्धा यापेक्षा ही स्पर्धा मोठी हो हीच मी इच्छा श्री रामेश्वर चरणी व्यक्त करतो। आमचा या ठिकाणी सर्वांनीच, मी तर खरं या कुटुंबातला भाग आहे, मला आवर्जून मी स्पर्धेला बोलवावं लागत नाही, मी आवर्जून या ठिकाणी येतो कारण माझा हक्क आहे, मी या कुटुंबातला स्वतःला समजतो। म्हणूनच मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि तुमच्या सर्वच या पुढील तुमच्या वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो। आमचा मान सन्मान केलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद संदीपजी साटम सर। नक्कीच आमच्या पाठीशी या ठिकाणी ते खंबीरपणे उभे असतात दरवर्षी। यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्यामजी कदम यांना विनंती करतो। सर्वांना या स्पर्धेनिमित्त अभिवादन करतो। आमचे मित्र आणि मिठबाव गावचे कुटुंब प्रमुख सन्माननीय भाईजी नरे, दुसरे मित्र शैलेशजी लोके, ह्या मामा भाच्यांनी मनात आणल्यानंतर जी अशक्य असते ती गोष्ट पण शक्य होते याचा अनुभव आपण ह्याची देही ह्याची डोळा ह्या वाक्याप्रमाणे मागील 7 वर्षापासून आपण अनुभवतो। आणि हे सर्व करत असताना रामेश्वर प्रतिष्ठान आणि रामेश्वर प्रतिष्ठानचं जे कार्य जे आहे, मग ते कोरोना काळाचा काळ असेल, वारंवार या टुर्नामेंटच्या दरम्यान याचा सर्वाचा उल्लेख होतो। कोरोना काळ काय होता त्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळजवळ 4 तालुक्यामध्ये ह्या रामेश्वर प्रतिष्ठाननं आमच्यासारख्या सहकार्यांना सोबत घेऊन जे अकृत होतं, जे जगावरती वेगळ्या पद्धतीचं सावट होतं, जे आजार होता, या आजाराला तोंड देताना जिथं नाती पण लोप पावली होती अशा ठिकाणी रामेश्वर प्रतिष्ठानचे सन्माननीय भाईजी नरे, शैलेशजी लोके आणि आम्ही सर्वच जण मिठबाव गावचे असू, पलीकडच्या देवगड जामसंडे नगरीचे आमचे सहकारी काही असतील, नीरज घाडी वगैरे, अशा सर्व लोकांच्या माध्यमातून तो कोरोना काळ आणि त्या कोरोना काळातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत रामेश्वर प्रतिष्ठान म्हणून। आमचे सर्व सहकारी, त्याचवेळी जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय नितीनजी राणे साहेब, त्याचवेळी सिने अभिनेत्री मानसी नाईक, या सर्वांच्या माध्यमातून आज आपल्याला या अंतिम सोहळ्याच्या वेळी, अंतिम सामन्याच्या वेळी जे दर्शन झालं किंवा आदरणीय पालकमंत्र्यांनी आमच्यासारख्या ह्या रामेश्वर प्रतिष्ठानचं आणि कार्यकर्त्यांचं मान सन्मान राखला, ह्या ठिकाणी आलेत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभाशीर्वाद दिलेत, या सर्वांचं, त्याचवेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्ते आणि रामेश्वर प्रतिष्ठानावरती प्रेम करणारे सर्वच ग्रामस्थ बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत। सर्वांनी हा पूर्ण 5 दिवसाचा जो माहोल होता तो यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं, या सर्वांचंच आम्ही रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो आणि मी इथेच थांबतो। धन्यवाद। शैलेशजी लोके।
सांगतो बली. धन्यवाद कदम साहेब. यानंतर आपण वळतोय कार्यक्रम जवळ. बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी सुरू होतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून खास मुंबईहून सन्मान्य रवींद्र पाठक साहेब यांचे बंधू राजेंद्र पाठक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्यांच्या समवेत या ठिकाणी लांजा या ठिकाणी शिक्षक मनोहर मयेकर गुरुजी यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर संदीपजी साटम सर, सावी लोके मॅडम, श्याम कदम, सन्मान्य सुभाष उर्फ बाबू नरे, सन्मान्य मंडळाचे अध्यक्ष भाई नरे, त्यानंतर विठ्ठल जोशी पोलीस अधिकारी, माजी पोलीस पाटील जयवंत मिडबावकर, सन्मान्य श्रीकांतजी चव्हाण असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण गेली 5 दिवस मेहनत करणारे आमचे सर्व मान्यवर आणि सर्व व्यापारी, कृपया बाळू जेटे आणि त्यांच्या टीमला मी विनंती करतो की आपण मान्यवरच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. व्यापारी मित्र मंडळाचे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत. कृपया अध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी लोके, त्याच्या समवेत बाळू जेटे, दिनेश फाटक, रोहित रेवडेकर, अमोल काणेकर असे अनेक कार्यकर्ते आहेत. कृपया सर्वजण या व्यासपीठावरती. मी सर्वांना विनंती करतो. बक्षीस वितरण समारंभ जो आपण वळतोय. व्यापारी मित्र मंडळ सर्व पंच समालोचक यांनी सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया चला चला पटपट. त्यांचे मालक आहेत, त्यांच्या मालकाचं नाव काय रे? नाव काय? AK स्पोर्ट्स कणकवली या संघाचे मालक कदम सर यांनी सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरच्या कक्षात कृपया आपण आपल्याला विनंती करतो. चला हा ना. सर्व खेळाडूंनी समोर यायचं आपली बक्षीस घेण्यासाठी. कृपया वेळ लागू नये. दोन्ही संघाचे सर्व खेळाडू बक्षीस वितरण समारंभ सुरू करतोय. गोलंदाज राजू पालवी RR डोंबिवली या संघाचा सलग 2 विकेट घेतल्याबद्दल रोख रुपये 1000 सन्मान्य श्री नितीन जेटे यांच्याकडून हे पारितोषिक होतं. मी विनंती करतो या ठिकाणी श्याम कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजू पालडी यांनी या ठिकाणी बक्षीस स्वीकारायचं आहे. कृपया दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. आपली बक्षीस आहेत. चला आना ये आना पुढे आना. सर कोणा सत्कार केला त्यांचा. महाराष्ट्रातील उत्कृष्ट असा गुणी खेळाडू कृष्णा सातपुते हा याच प्रथमच मिडवा गावात या ठिकाणी आज आलेत या वर्षी आणि ते सुद्धा या कार्यक्रमासाठी स्थानापन्न होते. धन्यवाद. आपला खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी क्रीडासिक आवर्जून उपस्थित होते. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्लेयर आहे राजू पालडे, गोलंदाज. 2 ओव्हर 6 रन्स आणि 3 विकेट घेतले होते. त्यासाठी बक्षीस येते. या ठिकाणी मी सन्माननीय राजेंद्र पाठक साहेब यांना विनंती करतो. असं कसं होतं रे ह्या काय थांब ना. आता कोण दुसरा कोण म्हणतं सांगशील पुढचे. गोलंदाज घे. गोलंदाज कोण आहे? मोहम्मद फिराज 10 विकेट स्पर्धेतील गोलंदाज उत्कृष्ट ना. यानंतर गोलंदाज येतो आहे. उत्कृष्ट गोलंदाज 10 विकेट घेतले जो गोलंदाज आहे फिराज मोहम्मद. याच्यासाठी बक्षीस जात आहे. फिराज मोहम्मद
सेमीफायनल मध्ये तो खेळाडू नाही तर काय करतो लो. गणारा जिल्ह्यात मिडबाव या संघाचा खेळाडू आहे. कृपया आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो सावी लोके मॅडम यांना या ठिकाणी बक्षीस वितरण करावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरित केले जाते. उत्कृष्ट फलंदाज मालिकेतील योगेश पेनकर एकूण 78 रन्स या ठिकाणी या खेळाडूने काढलेत. योगेश पेनकर हा उत्कृष्ट महाराष्ट्रातील खेळाडू आहे. गुणवंत कर्णधार म्हणून ज्याची ख्याती आहे. मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष सन्मान्य भाई नरी यांच्या शुभ हस्ते आणि बरेचसे कार्यकर्ते आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाईल योगेश पेनकर सरांना. एकूण 78 या ठिकाणी धावा काढल्या होत्या. आता काय विजय पावले काय विजय पावले का काय आता काय राहिला दुसरा चौथा नाही 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 दुसरा आणि पहिला आणि नंतर मग सिरीज 89 धावा लास्ट 2 नंबर बक्षीस बोलो. 2 नंबरचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते. AK स्पोर्ट्स केला जातोय. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस दिले जाते. उपविजेता सेकंड प्राइजचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जातंय. AK स्पोर्ट्स वरवडे सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे कृपया. अंतिम विजेता संघ आहे जो RR डोंबिवली या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा. पुन्हा आम्ही आपल्याला विनंती करतो आहोत. बक्षीस वितरण सुरू आहे. या स्पर्धेतला मालिकावीर ठरतोय या ठिकाणी बंटी बद्रिगे. 89 धावा या ठिकाणी काढल्या होत्या. फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी केली होती. बंटी बद्रिगे याच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरित केले जाते. एकूण 89 धावा या सिरीज मध्ये या फलंदाजाने काढल्या होत्या. AK स्पोर्ट वरवडे. AK स्पोर्ट वरवडे. AK स्पोर्ट वरवडेचा होतो. AK स्पोर्ट्स वरवडे या संघाचा खेळाडू बंटी बद्रिगे याला मालिकेवरचा या ठिकाणी सन्मानित केले जाते. मालिकेवर सन्मानने
यानंतर पारितोषिक दिले तर या सिरीज मधला अंतिम विजेता संघ RR डोंबिवली या मिडबाव संघाने या ठिकाणी यायचं आहे. रोख रुपये 5 लाख. प्रथम मी जेवढे बी आमचे जे क्रिकेटचे फॅन्स आले होते आज या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी त्यांचं मी मनापासून आभारी आहे. कारण मोठ्या प्रमाणात आज प्रेक्षक आले होते फायनल बघण्यासाठी आणि शैलेश भाऊ यांचं मी मनापासून थँक्स म्हणतो की ह्या रामेश्वर चषकामध्ये मी पहिल्यांदाच आलेलो आहे आणि त्यांनी माझं जोरदार स्वागत केलं. त्यांचं मी मनापासून आभारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राजेश्री मॅडम खूप वर्ष झालं ही टुर्नामेंट मारण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु आमचा संघ डिंगडॉंग आमच्या संघाने यांचं स्वप्न पूर्ण केलं. आम्ही आज खूप खुश आहो आणि खूप जोरदार पार्टी करणार. आणि जाता जाता सर्व फॅन्स लोकांना मनापासून आभारी आहे, कारण सिंधुदुर्गात 20 वर्षापासून मला जे सपोर्ट प्रेम मिळतं ते अजून बी भेटत आहे. तर खरोखरच हे प्रेम जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपल्यावर तुमच्या चाहत्यांचं असणारं प्रेम तुम्ही क्रीडांगणावर असताना सुद्धा आणि क्रीडांगणावर नसताना सुद्धा राहील. आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. सर्वांचे आभार आभार आणि पुन्हा एकदा वाट बघूया पुढच्या रामेश्वर प्रतिष्ठान चषकाची. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो.